बरं बापरे मारुती काय सोय आहे शांताराम बघायची हा सगळ्या बंबाट पिल्लाय पण गाया गिया अलप अलबार आहे काय अलप गेलं मस्त आहे भरपेट अलप खाऊ घालते. कायच बे माया तर याच्यापेक्षा काय पिलाय हा काही कधी जाते तळली चुरी फळली चुरी मानते दुसरं काय आहे ते दिसते का त्या टपात काय आहे काय नाही काय खाऊन जनावर तर दाखवासाठी आहे तो काही आपला सांगून राहिला अलप आहे आहे ते आहे. हा काय तुही मारली चिराण काय राजे तुझे ढोरं चांगले आहे ना कोण नाही म्हणते तुझे ढोरं चांगले आहे तू सोय काय करतं तू हे कसं घरचं काम आहे हाताने करतो तू याचं माणसं काम आहे ना रे हा माणसे बदलत राहते म्हणून म्हटलं त्याच्या हिशोबानं तुझ्या आपलं कसं तुझ्या झालं माय झालं आपली एखादी जनावरे राहते एखादी जनावर कसून हे गावठाण याचे कसं माणसं फरक पडते ना ते म्हणत अर्थ माय तू काही लावता आपली. बरं बरं ठीक आहे ना असं काहीतरी मग ते तर मी मान्य करतो तो काही विषय आहे का या खात्याचा याचा खटल्याचा फरकच पडते. मी काय राहिलो देवलाल फक्त का नाही चांगलं ध्यान लक्ष ठेवत जा म्हणजे मारमूर नको दुधाच्या कसं दुधाच्या गाई आहे सगळ्या माया म्हणून म्हटलं ते कसं बांधल्या जरा हे होते अकडते म्हणून म्हटलं जरा मोकळ्या राहते अलप गिलप चारा गिरा तसा घरीच आहे पण मोकळ्या व्हासाठी तुझ्या गावधानात टाकून आलो मी. आता कसं आहे गावधनातलं काम गावधनात करायचे शांताराम तुला तर माहित आहे आता कसं एवढं मोठं पुऱ्या गावाचं ढोरं राहते आता ठीक आहे तुझ्या जनावर आता काय मी सपात का नाही सपात तुझे कसे अल्पाच्या घरी बांधलेले जनावर असते. आता चारा तर काही राहतच नाही म्हणा मी घाललो फक्त मार्केट जनावरांपासून वाचवतो येईल बाकी काहीच नाही तू ने गाय सोडून ने पण कसं आहे मार्केट जे राहते ना ते बदमा ढोर असते ना त्याला जसं साईडनं ठेवतो म्हटलं बस माझ्या जनावर कसं माझ्या एक तर सगळ्या गाया गरीब आहे बरं एक तर काची पडते त्या म्हणून म्हटलं त्याला जसं हिशोबाने ठेवतो. बरं ठीक आहे ना हा तेवढं पाहतो मी मला माहिती आहे ढोरं ढारं कुकडे काय करू बरं ठीक आहे चल सोडतो आता टाईम राहिला तिकडे जावं लागते ना. आले बाबा धेनी भाऊजी लय दिवसाचे आले जमले ते तब्येत. मग काय तर म्या म्हटलं चला आता ह्या नव्हता ना कंदीला तुम्ही गेलते गावले तिकडे येत जाय मला आठवण आता माहित तर पडलं ना तुम्हाला मला बिमार पडलो अटॅक आलता म्हणून. हो ना बाबा मी आज येऊनच राहिली होती भेटीली तुमच्या पण मला रात्रीच समजला. अरे म्हणणं चहा म्हणणं झाले चहा प्यासाठी आला तो मग काय तर तिकडे चाललो होतो आम्ही आता भावाला जातो बंडीत जातो घेऊन मग डॅनीला आठवण आली चल म्हणे बुढी चहा पितो म्हणे मी चल मग मानबल चहा मानबल पटकन द्याले जाऊ द्या आम्हाला तिघायले. साखरेचा मांडू का गुळ्याचा मांडू. गुळ्याचाच मांडणं गुळ्याचा चहा चांगला लागते म्हणजे गुळ्याचा चहा प्यायला लागन तर बिना दुधाचा कर हा कायच आपलं अद्रक मद्रक टाक त्याच्यात जराशी हा बिना दुधाचा चालन ना तुम्हाला तिघायले चहा. आता प्यास लागन आता एका एक काम कर ना मग बरं ठीक आहे जाऊ द्या मांडा बिना दुधाचा सही. पहिले आणलं काय ते कोण काही आणलं नाही का म्हटलं माझ्यासाठी हा ते तर दाखवा काही कधी चहाच पाजून हे करता काय अरे कोण दिल्या तू म्हणा ना काय आणलं काय नाही दाखव ना काय आणलं मोठं सांगून राहिलं गोष्टी महिन्याभरात हे आणलं ते आणलं म्या. अरे बस ना पहिले बसतो खाला एकदम उभ्या पाहू काय लगाचा धान्या बस इथं चुपचाप उभा घे बाजून चक्कल मक्कल येणं पडशील माझ भाऊती आणून घोल बस इथं मग दाखवतो तुला काय आणलं काय नाही तर एवढं फिरून आम्ही त्यासाठी आणलं भाऊसाठी आणलं ना म्या. अरे बापरे सरपंच साहेब आले राम राम सरपंच साहेब. राम 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 राम. बरं झालं कोणी आहे मॅरला दुकानात असं कोणी नाही एकटाच आहे तो एकटाचा घ्या त्याला आता जरा समजावून सांगा बरोबर. नाही तर कोण येऊन राहिलं नगदी घ्यायला त्याच्या दुकानात उधारीवाल्याशिवाय हा काय म्हणतो महादेव कसं दुकान चालू आहे चालू आहे चांगलं. हो मस्त चालू आहे ना बाबा चांगला खेळून राहिला हा चांगला आहे मस्त चालू आहे सौदे गिरे चांगले गिराईक वाढले आता. गिराईक वाढले ना बरं नगदीच आहे का उधार आहे रे महादेव हा नगदीवाले आहे जास्त का उधारीवाले आहे. हेच जे आपल्या सरपंच साहेबाच्या ज्या उधारी आहे त्या माईकडे यायला लागल्या कधी द्यायचे ऐकून नेते म्हणते कधी माय ऐकून नेते हेच यायचे इकडे तुमच्या इकडे जे आहे सरपंच साहेब तेच उधारी आहे तेच लोक नेते माय ऐकून दुसरे कोणते आपल्या गावात लोक तेवढेच आहे. आहे म्हणजे उधारी आहे आपल्याला जे माहिती भेटली हे 100% खरी आहे. आता याला विचारून घ्या तुम्ही कोणत्या उधारी आहे म्हणा. असं माई इकडे जे उधारी आहे ते तुझ्या इकडे आहे कोणतं म्हणजे सांग बरं तुझ्या लिस्टीत कोणाकोणाचे नाव आहेत मग सांगतो मी तुला माझ्या लिस्टीतले नावं. हो आहे ना आता समजून चला काय आपला काशीनाथ गायबाने आहे शिवलाल टोयगोटे आहे बबन टेलर आहे माऊली आहे तो जंबर घरफिरवी आहे पावणेबा आहे तो तिकडून आपला तो येतो तो एक तो आपला तो झाकण जो झांगडबुत्त्या तो देवदास भाऊच्या इकडे आहे तो आहे असे आहे ना लय म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते सगळे माझ्याकडून आता डबल उधारी नेऊन राहिले. हा पाय नवीन वर्षही बस पाहायला भेटते याच्या दुकानाला का नाही भेटत बात टिपटाय ते त्यांना वाजून याचा शांताराम पाय बरं हे म्हणजे हे डायरेक्ट पोत्यानंच नेणारे लोक आहे ना हे.
त्यालेच म्हणून काय करता गरीब आहे बिचारा महादेव. तुमच्यासारख्यालाच नाही सोडलं म्हणजे मोठे मोठे तस्कर तर नाही सोडले ते नव्हतं. हे काय याचे याले बाद देते गुंडे गाडे करून ते पाय ना, बाद देते गुंडे गाडे करून सांगा त्याला बरोबर पद्धतशीर. असं माझ्या इकडे उधारी आहे त्याच्या नाही हा महादेव. बरं 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 काय राजा कमीत कमी एक फोन लावून मला विचारायला तर पाहिजे हे जर रेकॉर्ड काय 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 हे लोक तर पाय राजा हे जे लिस्टीत नाव सांगितले हे लोक किती वांटेड आहे बा. हा सुद्धा माणूस नेते का कधी तू ऐकून आला का कधी तो शांताराम आला का झाबऱ्याचा आहे का मारत्याचा आहे. हा अशा लोकांचं इकडचं मुंगशीराम बुड्याचं हा ह्या लोकांचं आहे का याच्या उधारी आहे का म्हटलं त्या इकडे ते येत असेल तर बिचारे नगदी देत असेल. कंदील बुडाही नाही येत उधारी जास्त हा मोठे बाई नाही येत. हे लका हे किती फेकत आहे दुकान देतील ना तुझे डब्बे म्हटलं ते खाली पिपे राहते तेलाचे ते घेऊन जाते ते नाही ठेवतील तुझ्याजवळ. हे माझ्या इकडे उधारी नाही आहे म्हटलं तुला सांगून राहिलो याच्या कधी काही सालच्या मी याच्या उधाऱ्या बंद केल्या आहे. ना तुमचा बीपी नका वाढू देऊ ना. तुम्हाला गोई मोई घेतली एकदम तुमचा काय टेम्परेचर वाढून राहिले भो. तुमचं काय आहे तो त्याचा तो पाहत बस. नाही ना तसं नाही ना ते शांताराम वाढते जरा कसं असं टेन्शन येते. गरीब माणूस आहे तो हे लेखाचे पुरीच्या पुरं याचं काहीच नाही ठेवती न्यायचे म्हणून त्याला सांगायला आलो. जरा अक्कलनं काम कर अक्कलनं लेका बैताळ्या का महादेव. कमीत कमी गावात दुकान टाकलं बापाच्या भरच्यावर टाकलं तर विचारपूस तर करायला पाहिजे. किती खायचे शिल्लक गल्ल्यात राहायचे काही नफा गिफा आहे काही शिल्लक. नफा तर नाही आता काही. आता हेच चिल्लर चाललं रे ते हे बिस्किटचे पोळेवाले बारीक चिरिक 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 चिल्लर चाललं येते बा चिल्लर चाललरवाले. बाकी तर काही नाही. आता हे ठोक किराणेवाले तुम्ही सांगितलं आता हे तर लय लय उदाहरण मला माझ्याजवळ ते ना. आता म्हणे 31 डिसेंबरला किराणा द्यायचो म्हणे. काय राजा तर थोडं दिमागानं काम करायला पाहिजे रे महादेव. हा कमीत कमी सल्ला विचारायला पाहिजे. आता तू सांग बरं आता देते का तुला ते उधाऱ्या माग बरं तू ते जमा होते का. किती तस्कर आहे किती मोठे तस्कर आहे म्हटलं ते. हा तो काशीना देते का राजा तू सांग बरं आता. तो झुमऱ्या घडीत त्याला सौदा तोच नेते. तो पाहुण्याचा कोणता किराणा पाहुण्याचा कोणता परिवार आहे इथं. पाहुण्याच्या नावानं घेते घडीत त्याच्या नावानं घेते घडीत पाहुण्याच्या नावानं घेते घडीत त्याच्या नावानं घेते उधाऱ्यावरून. आई देखो काही धंदे करतात रे काय कसं करशील का. आता मला म्हणते बा सरपंच साहेबाच्या दुकानातून उधारा आणतो नाही तर मग इथे अमरावतीवर आणतो. इथवर आहे म्हणते आमच्या उधाऱ्या तिच्या बंद करतो केल्या म्हणते. मग इथं लावून दिलं म्हणते तुझ्या घरी तुझ्या दुकानात. गावातल्या हिशोबानं चला बा गावातले लोक पुढे गेले पाहिजे धंदा झाला पाहिजे दुकानवाला सुधारला पाहिजे म्हणून ते ना उधारा इथं लावले असं चालू आहे ते. आता काय कसं पैसे राहायचे सध्या काहीच नाही. माल भरायला पैसे नाही. त्याला आज आलता वापस पाठवला काय पैसेच नाही जुळले तर काय करू म्हटलं. तसंच होते म्हटलं. हा जरा हुशार हो. तेलाचा काय तेलावाला साखऱ्यावाला सगळ्याचे चक्र आता चालू होते. नगदीशिवाय पैसे माल नाही भेटन म्हटलं तुले. क्रेडिट खराब होऊन जाते ना का सळते का किराणा. हा काही दुकानं टाकून देतात उधारीत निरा गर्दी वाढून घेतात बस झालं. मग महिना 2 महिन्यानं देतात ढपटे वाजून. काय लोक दुकानं टाकतात लोकांना दाखवासाठी बघतो काय गिरायकी आहे आमच्या दुकानानं काय गिरायकी आहे ते काय करावं लागते मग. बरोबर ठीक आहे ना. आता तुला लक्षात आलं ना. आता हातावर टाके महादेव. हा जे असेल ते गोळी गुलाबीनं बरोबर तू पैसे काढ. तुला मी संध्याकाळी सल्ला देतो एक चांगला आयडिया सोचून ठेवतो त्यासाठी पैसे काढायसाठी. हा ते आयडिया आहे जराशी माझ्या दिमागात. तू एक काम कर आता म्हणा हे 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा करा आणि पुढच्या 2 वर्ष म्हणा उधारी घेऊन जा. जो 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा करा त्याला पुढच्या 2 वर्ष म्हणा उधारीत किराणा देतो म्हणा मी. हा मग सत्ता पलटून टाकायची बुड्याच्या हाती द्यायची सत्ता. झालं मला काय माहित म्हणा झाला विषय खतम. असं काम कर तू आलं दिमागात. हो राजू तसं करायला लागत नाही. हा बरं झाला आयडिया दिला शांताराम भाऊ तुम्ही. नाहीतर माझ्या काही खरं नव्हतं हे असं म्हणायला लागत द्यायले. हा आता 31 तारखेपर्यंत तुम्ही किराणा जमा करा आणि पुढच्या 2 वर्ष बा उधारी घेऊन जा. हा हे बरोबर आहे असंच म्हणतो मी. आता बस अशी गावात मोहम्मद देतो करू. मग काय तर बरं झालं शांतारामनं फुकटात सल्ला दिली. आता पाहिजे आता जरा ध्यान ठेवतो तू या दुकानाच्या तिकडे माय डोकं दुखून राहिलं. निराम म्हणते महादेव उधारात वाटवायला महादेव अरे महादेव उधार वाटत महादेव फिटला तर कोण घेईन. आता ध्यान ठेवतो बरोबर. तुम्ही काय करा मग झाकण गोल्या 2 जण तुम्ही सामान घेऊन घ्या. आम्ही येतो जरासं इकडून चक्कर मारून. हा पिपे गिपे तेलाचे घेऊन घ्या. ते काही फालतूचं चिल्लर पाकिट नका घेऊ. अरे पण तुम्ही चालला हा आचार्य तुम्ही आहे ना. आम्ही काय करू म्हटलं आचार्यानंच घ्या ना तेल कोणतं पाहिजे काय पाहिजे. मग म्हणा का हेच आणलं तेच आणलं. तुम्ही त्याला सांगा मालकानं सांगितलं ना तो आचार्य तुम्हाला काय पाठवला म्हणजे आमच्या सांगा तुम्ही तिकडे जाणार आम्ही काय घेऊ इकडे. तुम्हाला जे मटेरियल पाहिजे तुम्ही घ्या ना जे पाहिजे ते. हो ना तुमचं जे दुकान असन त्या दुकानातून जे असन ते मटेरियल घे ना. मला थोडंसं इकडे जा काम होतं दुसरं माझ्या माणसाला भेटायला जायचं होतं मले. ठीक आहे चला. कुठं कोण्या दुकानात इथं गर्दी तर दिसून राहिली. हे लाईन कायची लागेल इकडे काय माहित काय डबल काही पगार गिगार भेटून राहिला का पाहिले अजून. जायचं कुठं होतं मामा. हा तुम्ही काही सांगितलं नाही कुठं जा लागते काय जा लागते. आता म्हणजे हे येईल सोडून आपल्याला जायचं कुठं होतं म्हटलं. ते बाजून लगन नाही दिसलं का लगन चालू आहे ना. जरासं आलो असतं तिकडून फिरून एखादा भरपा मारून तिथपर्यंत हे पोट्टे गुंतून देऊ. हा
आपल्याला कोणी ओळखत नाही म्हणून म्हटलं जरा असं घेऊ चक्कर मारून पाहू काय आहे की हाला बालान बस पाहू. हा तुम्ही चुपचाप बसा. मामाचं काम म्हणलं काय ना तुला माहित नाही का मामाचं लय विचारपूर्वक काम चालते. चिरकुंड्या तुला काही समजत नाही. तू काही बोलू नको. मामा आले डॉलरचे भाव किती वाढले. मामाने भाव किती वाढवले म्हणलं डॉलरचे. हा मामा चला. बरं तुम्ही एक काम करा मग ते दुकान माहिती आहे ना तिकडे आपलं हा टिकमदारचं तिथं या मग तिथं घेऊन तिथं थांबतो आम्ही पाहायचं सांगून देतो. तुम्हाला काय केलं त्याचं तसंच माल करा ते 2 नंबरचा पिपा घ्यायला सांगितला होता. आपलं हे 1 नंबरचं नाही 2 नंबरचं तेल घ्यायचं म्हणे. असं मला काही मग 2 नंबरच आहे वाटते. मला वाटलं मीच आहे काय. घे ना 2 नंबरचं तर 2 नंबरचं चालते ना आपल्याला. 2 नंबरचा काय मालकाचा मालक म्हणत मग काय पुढचं आम्ही काय करू शकू. मालकानं म्हटलं पाण्यात भाजी बनवून खाऊ घालत पाणी ते बनवून टाकू. आणि ना 2 नंबरचं का 4 नंबरचं लाव. जा घ्या जेपचे पिपे घ्यायचे आम्ही येतो जरासं इकडून. एक ते सोयरे भेटून येतो 5 मिनिटात. याचं काही खरं नाही दिसून राहिलं गड्या. हा बोले याचं काही खरं नाही दिसून राहिलं. हे लेका मामा हे देते लेका मालकाला देते टिपारी काही ना काही. कोणता सोयरा दिसला आपल्या संगच आले. सोयरा नव्हता खोयरा नव्हता. काय करतील काही अंदाज नाही बाबा. जाऊ दे आपल्याला काय करायला लागते घेत बसा टोले. जाऊ दे ना मालकानं सांगितलं मग करत बसन. आपल्याला काय करायला लागते त्याचं ते पायात बसन. आपण काय नोकर माणूस. पण तुझ्या दोस्ताने मला तुझ्या दोस्ताने याच्या सताब्या तुझ्या दोस्त तो झांगळ बुत्त्या होय ना गंमत आहे का बाबू. हा अरे झांगळ बुत्त्या म्हटल्यावर लय खतरनाक आहे म्हटलं. तो देशी डान आहे तो देशी डान. असा तसा गडी नाही आहे. हा मारवाला काय माहिती तो येले पाणी पाजते नाही पाजून अजून काही मला म्हणजो बरोबर याच्या छपात ते तो. हा तो काय येले सोडते रे. हे भाजीन द्याय मला माहित आहे ना. हे कुठं काय भोग पाडून काही सांगता नाही द्यायचं. नहीं अब कैसा है सुलाल भाऊ. तुम्हारे वजह से मैं तो दे दूंगा थोड़ा सा तुम्हारे को कम. बाकी दूसरे को थोड़ी दूंगा. हाँ उसकी वजह से भाई तो मेरे पास आ रहे हैं ना. नहीं तो मेरे को भी इधर रखेंगे. मैं काट के रखूंगा बकरा. तुम बोलेंगे यार इधर गए उधर गए. ऐसा नहीं होने को ना. क्योंकि मैंने बड़े बड़े बकरे लाए अभी. हाँ बड़े बड़े खच्ची के बकरे लाए उधर से MP से. वही बोल रहा मैं. हाँ मेरे पास से लेके जाना. तुम्हारा क्या कमीशन है तो दे दूंगा मैं. हो ना बराबर है. अरे रहमान भाई अपनी पहचान आज की है क्या. अरे बाबा मेरे सिवा मेरे गांव का आदमी कहीं पर नहीं जाएगा. तुम्हारे को मैं बता रहा. तुम्हारे आपके पास आएगा जो भी कोई आएगा ना मटन लेने को उसके पास उसको आपके पास ही भेज दूंगा मैं. ये गारंटी है ना. ये हमारी बड़ी पार्टी है यहाँ पे. सब मेरे इधर ही है. सब लेन देन इधर उधर का सब मेरे पर ही सब लोड है. क्या करूँ साला भरोसा उतना रखते हैं लोग मेरे पे. वही तो है दूसरे का करते रहता मैं. हाँ ठीक कोई चिंता नहीं है. तुम काळजी मत करो. तुम्हारे पास ही आएगा गोश्त लेने को कोई भी. काय सर घासा फसून राहिला बबन भाऊ. हे काय लावला आता ना का बकरे घेतले का तिकडे बोकडे घेतले का काय करू राहिले का हे. हा मटणावाल्याचा दिसून राहिला फोन. काय सेटिंग काय म्हटलं याची. अरे तो रहमान कसाई होय तो ओळखतो ना मी. तू इथं ओळखतो बी त्याला. रहमान म्हणतो कसाई यानं सांगितलं असं त्याला. रात्री पेला घेतली असं ढोसून लावला असं. 20 किलो मटण लागेंगा 40 किलो लागेंगा येऊ लागेंगा टिव लागेंगा. ते तर माहिती आहे मग कसे करते तो मटणावाले. ते बिलकुल वाटच पाहिजे कधी येते बकरान कधी कापतो. तिकडे तोही बकरा कापते इकडे यालाही कापते. काय तर काय मी काय करते काय नाही याची कमाल आहे राजा. कसा काय करते हँडल काय नाही. हो ना पण याचा काय ह्याला का सांगत नाही आपल्याला. बा पहिलं बघतात म्हणजे मग पिक्चर झाल्यावर त्यावरती समजते आपल्याला. पहिले घडी सांगत नाही काय आहे काय नाही प्लॅनिंग काय करते काय नाही. काहीची कमाल आहे बाबा. काय जुगाड लावते काय नाही रे. बा शिवलाल बस हात जोडले तुले. बस काळजी मत करो ना. और दूसरे इधर का भी ऑर्डर है मेरे पास. वो काळजी मत करो. मैं पूरे इधर जितने भी मटन वाले हैं ना सब 31 तारीख को लेने वाले सबकी मैं बुकिंग करके रखता. तुम काळजी मत करो. सब गर्दी तुम्हारे पास ही दिखेंगी. बस रहमान कसाई की दुकान पर जाओ. हाँ काय कुछ टेंशन ले रहे यार. अब ना काय आज का ही है क्या. हाँ ठीक है ना फिर मैं और माल ला लेता. हाँ देखना तुम्हारा भी कमीशन मैं निकाल के दूंगा. कोई वादा नहीं है. हाँ ठीक है. तुम्हारे भरोसे कर रहा मैं शिवलाल भाऊ. हाँ तुम्हारे भरोसे मैं माल ला रहा और माल लाता उधर से MP से गाड़ी भर के. अरे लाओ ना तुम काय को चिंता कर रहे हो रहमान भाई. लाओ झाले को एक गाड़ी नहीं 2 गाड़ियाँ 10 गाड़ियाँ ला लो भर के. शिवलाल टोय गोटे हूँ नहीं निकाल के दूंगा ना तो बस नाम मत रखना मेरा. देते रे बा त्याला देते आता ह्याला काय करते काय नाही. मग काय कसं हो बबन भाऊ. आपल्याला काय करायला लागते त्याचा तो पायत बसन तोच करा तोच बरं. मग काय तुले ते मागन का मला मागन बस जाऊ दे ना. हात धुवायचे कामं करा भाई ती गंगा मी. हाँ ठीक है रखता फिर मैं फोन. हाँ काय असते रे बा तू शिवलाल कायचं होय म्हटलं. काय होय आता का कायची ऑर्डर आहे कुठली होय. एवढ्या मोठ्या मटणाची ऑर्डर सांगू राहिला त्याला म्हणजे विषय काय म्हटलं. तू तुझ्या दिमागाचं काम नाही आहे ते काय कायचे ना. तू तुझं काम कर. त्या दिमागात तुझं काम हँडल कर. मी माझ्या दिमागानं करतो म्हणून. त्याला माहिती आहे ना. रात्री रहमान कसाईला फोन लावला होता. त्याला असंच बाय दिला जम्या. तो म्हटलं त्याला माहिती आहे ना का बस तो म्हणजे यार देखो बोले ऑर्डर होंगे तो उधर के गोश्त वाले भेजना भेजना बोले मेरे तरह. हा ना पाय बा तुला काय करायचं तू त्या हिशोबाने कर. आम्हाला काय करायला लागते आम्हाला आता आजचा दिवस कसा काय आजचा दिवस कुठं काय कसा घालवायचा. हां आजचा दिवस काय आता जरा आता काही ना काही तर करावंच लागेल ना. कुठं ना कुठं झाड टाकाच लागत नाही. चल ना मग जंगलात चलता का शहरात चलता. जंगलात काय शहरात काय म्हणजे जंगलात काय झाड शहरात काय झाड आहे म्हटलं तू सांग ना पहिले.
हा काय का तुला नाही समजत. जंगलात गेलो तर आपलं हे तुरी मुरीच्या शेंगा फेंगा आणले असते झाडझूड करून. तू आहे तिकडे एक जण तो उपर तोडताड करते हा कट्टक भर तोडले असते. एखादं पोतून बस मार्केटात निघले असते 2 पोते तो या विचारानं बस खर्चा पाण्यात पैसे लागणार ना. हिरवी शेंग भात खपते असं माय प्लॅनिंग आणि ते उचलले शहरात घेऊन गेले. हा विचार आहे. पहिले म्हणून ते जंगलात जा लागेल मग शहरात जा लागेल. अरे बापरे हो का म्हणलं का ते संध्याकाळी बरं झाला का ना शिवला झाक पडल्या तिच्या म्हणते आता जमणार आहे का आता या वक्ती जंगलात नाही भोबो जाय लोक जाय. मग का तुला आता म्हणाल का मी आता जरासा भाकर गिकर खाऊन घ्या. हा बस आपलं गती निघून जाऊ. 2 कट्टे भरले 2-3 कट्टे का बस निघाली मजुरी आपली. खूपच मार्केटमध्ये चिल्लरमध्ये विकून टाकू. हा तू आहे जिकाले इकडे आम्ही बाकी लक्ष ठेवाले. हा ना मी तर आहे बाबा मी तर काय मी कुठे मला कुठे हजार ठेवाच लागला ठेवतोस तू बस बळीचा बकरा मलाच बनतो तू काय फरक पडून राहिला जाऊ दे ना तसं मला म्हटलं माय काही जमणार नाही म्हटलं यांना तर मला जसं घरवालीला घेऊन जावं लागते तिकडे दवाखान्यात तिचा कान दुखून राहिला तर तुम्ही घ्या ना कोणते कार्यक्रम. अशी भलतीच नको लो मावली. हा भलतीच नको सांगू म्हटलं. एक तर तुझ्या सल्ला ऐकली सगळ्या गोष्टी ऐकल्या. तुला आता चलाच लागन. हा ते जमणार नाही. नाही गडीने फोडणार आहे भाऊ. हा तुला आता सांगतो लागत उद्या घेऊन जायचं बायकोला तू दवाखान्यात लागत तिकडून आल्यावर घेऊन जाय संध्याकाळी पायरी. हा बिलकुल आपल्याला हे कामाचा अंजाम तुरीच्या शेंगा ज्या वक्ती पुरीच्या पुरं कट्टे भरून तिकडे पाठवून देऊ काशाले. त्या वक्ती तू लागत येऊ नको. पण पहिले तुला तोडाले तर चलाच लागेल. कोणाकोण तोडणं होणार आहे एवढं काही बोलून राहिला आपला. नाही ते एवढं मोठं प्लॅनिंग केलं भाऊ. नाही तर मग तू आपल्या याच्यातून कटा. काय राजो मला दोन्ही एकूण निराचा पेटाच येतो मी तिकडे माझ्या घरी आता मला मग इकडेच थांबा लागन घरी जायचं काम नाही ठेवा लागन मोबाईल बंद करून ठेवा लागन. तर चला मग आता तुमच्या दोस्ताना सोडायला पडते का बा दुसरं कोण आहे मला तिकडे नाही तर कोण तुमच्याशिवाय कोण आहे तुमच्या मागं राहतो म्हणून बरं आहे. नाही ना रे माऊली तुले शेंगा उरकते ना तोडणं झपझप बाईपेक्षा स्पीड न तोडताना तू मग तू पाहिजे नाही काय. हा ना एवढं मोठे 2-4 कट्टे किती रुपये शेंग बनते बाबू गंबाल बिलकुल पैसे राहते बंडल घेऊन जाते खिशात काही आपला उद्या घेऊन जाते बायकोला दवाखान्यात चालतं ना. हो येतो ना जमलं. नमस्कार मंडळी नमस्कार म्हटलं. आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा जय महाराष्ट्र माझा. आणि पाहिजे थांबा जे नेहमी लाईक करते तेच लाईक करू राहिले. जे बाकीचे पाहिजे ते राजू लाईकच नाही वाढून देऊन राहिले. अशा कसं जमणार आहे. मारणा शिवलाल टोईगुड्याच्या नावानं लाईक उद्या आता सांगणं सोयीचं दाखवतात देऊ असले सांगतो त्याला हे पाय म्हणून मॅ म्हटल्यावर कसं लोकांनी लाईक केलं कमेंट उद्या. हा सबस्क्राईब करा. इकडे तिकडे ग्रुपवर पाठवा व्हिडिओ. हा अजून आता इकडे आमच्या कामं चालू रोज 6 वाजता व्हिडिओचा टाइम चालू केला. संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजता. हा ते तुमच्या पोलनुसार तर रोज व्हिडिओ उद्या पाहिजे ह्याच वेळेस. धन्यवाद.